आज रक्षाबंधन आणि आजच्या दिवशी देशातल्या सगळ्यात विरोधी पक्षाची बैठक ही मुंबईमध्ये होते आणि या बैठकीच्या निमित्ताने विरोधी पक्षाचे विविध नेते काही मुख्यमंत्री मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये येत आहेत। म्हणून आज तमाम महाराष्ट्रातल्या माझ्या हिंदू माता भगिनींच्या वतीने मी महाविकास आघाडीचे जे नेते मंडळी आहेत जे ह्या बैठकीचं यजमानपद स्वीकारणार आहेत, प्रामुख्याने उद्धवजी ठाकरे, पवार साहेब, या लोकांना महाराष्ट्रातल्या तमाम हिंदू भगिनींकडून, माता भगिनींकडून मी विनंती करणार आहे, आवाहन करणार आहे की या बैठकीला ज्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी येत आहेत, राहुल गांधीजी काँग्रेसचे नेते येत आहेत, ह्या नेत्यांना तुम्ही या बैठकीमध्ये त्यांच्या राज्यामध्ये त्यांच्या सरकारच्या माध्यमातून, त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून ज्या मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू माता भगिनींना वर लव जिहादच्या ज्या केसेस होत आहेत, हिंदूंना धर्मांतर करण्याचे जे मोठ्या प्रमाणामध्ये मोहीम सुरू आहे, पश्चिम बंगालमध्ये रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांचे जे लाड सुरू आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे कधीच स्वकीय मुसलमानांच्या विरोधात नव्हते, त्यांनी नेहमी राष्ट्रवादी मुसलमानांची बाजू घेतलेली होती। पण बाळासाहेबांनी मुंबईतला असेल, महाराष्ट्रातला असेल, जे रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमान आहेत त्यांना इथून हकलवा अशी नेहमीच भूमिका घेतली आणि शेवटपर्यंत ती भूमिकेवर ते ठाम राहील। या ममता बॅनर्जी आज आपल्या मुंबईमध्ये पाऊल टाकतायत, त्यांच्या पश्चिम बंगालमध्ये जे काय लाड या बांगलादेशी आणि रोहिंग्याचे सुरू आहेत, गेल्या काही वर्षापासून पश्चिम बंगालमध्ये राहणारा हिंदू समाज त्याच्यावर जे हल्ले सुरू आहेत, धर्मांतर मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे, या सगळ्या बाबतीमध्ये जाब विचारण्याचं काम यजमान म्हणून उद्धवजी ठाकरे करणार का? हिंदू माता भगिनींना न्याय देणार का? मी बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा हे जे धडकावून सांगतात, बाळासाहेब ठाकरे हे माझे बाप आहेत आणि माझ्या बापाला चोरलं, हे जे वारंवार जे सगळ्या सभेमध्ये ओरडून ओरडून सांगणारे उद्धवजी ठाकरे, ते त्यांच्या वडिलांची जी भूमिका रोहिंग्या आणि बांगलादेशींबद्दलची होती ती ममता बॅनर्जींना
सांगण्याची हिम्मत करणार का, हा प्रश्न मला आजच्या निमित्ताने त्यांना विचारायचा आहे. कारण का इंडिया बैठकीमध्ये जेवढे पक्ष येत आहेत, राहुल गांधीजींचा कर्नाटकमध्ये सरकार आहे आणि कर्नाटकचं सरकार आल्यापासून तिथेही धर्मांतर विरोधी कायदा रद्द करण्याची हालचाली सुरू झाली आहे. पाकिस्तान जिंदाबादचे नारे ऐकायला मिळत आहेत. तर तशीच परिस्थिती बिहारमध्ये आहे. मग आज रक्षाबंधनच्या निमित्ताने या सगळ्याच हिंदू माता भगिनींना यजमान स्वीकारलेले उद्धवजी ठाकरे, पवार साहेब, काँग्रेसचे अन्य नेते महाराष्ट्रातल्या हिंदू माता भगिनींच्या माध्यमातून किंवा त्यांचे प्रतिनिधी बनून या सगळ्या नेत्यांना जे जे त्यांच्या राज्यामध्ये हिंदूंवर हल्ले करतायत त्यांना जाब विचारण्याचं काम करणार का, हा प्रश्न मला आजच्या निमित्ताने त्यांना विचारायचा आहे. सकाळी संजय राजाराम राऊतने जो नीती आयोगच्या संदर्भात एक जो निर्णय केला गेला, त्या निर्णयाचं खरं म्हणलं तर स्वागत करायला हवं. की नीती आयोग आता मुंबईच्या विकासावर हातभार लावणार आहे आणि त्याच्यावर पण यांनी टीका करण्याचं काम केलं. वर्षानुवर्ष यांची जी जुनी टेप रेकॉर्डर सुरू आहे, मुंबई महाराष्ट्रातून तोडणार, ते काय आतापर्यंत होऊ शकलं नाही. मोदी आणि शहाकडून मुंबई वाचवा. अहो सन्मान्य मोदी साहेब, सन्मान्य अमित शहाजी नसते तर मुंबई या ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने कधीच विकून खाल्ली असती. जे भ्रष्टाचाराचे आरोप, ज्या चौकशा सुरू आहेत, त्याच्यामध्ये कोणाचंच आडनाव मोदी किंवा शहा नाहीये. त्याच्यामध्ये संजय राजाराम राऊतचे पार्टनर आहेत, उद्धव ठाकरेचे नातेवाईक आहेत, आदित्य ठाकरेचे नात्याचे मित्र परिवार आहेत. मग नेमकं मुंबईला लुटलं कोणी? म्हणून मुंबईला मोदीजी आणि शाह साहेबांकडून धोका नाहीये, पण पाटणकर आणि सरदेसाईंकडून धोका आहे. म्हणून याच पाटणकर आणि सरदेसाईंकडून वाचवण्याचं काम सन्मान्य मोदीजी आणि अमित शहाजींनी केलंय. आणि मुंबईचा विकास हा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आम्ही निश्चित पद्धतीने करणार, एवढा ठाम विश्वास तुम्हाला या निमित्ताने देतो. आणि कितीही या मुंबई मध्ये येऊन एका आघाड्यांच्या बैठक घ्या, विरोधकांच्या बैठक घ्या, याचा काही परिणाम होणार नाही. 2024 ला आएगा नरेंद्र मोदीजी, हे कितीही तुम्ही ह्याला आव्हान देण्याचा प्रयत्न करा, त्याचा काही फरक पडणार नाही. सर, नीती आयोगाच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी असं म्हटलंय की हा मुंबई गिळण्याचा डाव आहे आणि त्यासाठीच उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं गेलं आणि त्यासाठीच राष्ट्रवादीत फूट पाडली गेली. मुंबईला गिळत कोण होतं आणि गिळून ढेकर कोण मारत होतं तर ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. जेवढे जसं मी सांगितलं ना, पाटणकर आणि सरदेसाईंकडून मुंबईला वाचवण्याची गरज होती. अगर मुंबई गिळणारे कोण आहेत हे ज्या चालू असताना ज्या चौकशा आहेत ना, याच्यातून स्पष्ट होत आहे. सुधीर पाटकर कोण? संजय राजाराम राऊत. सूरज चव्हाण कोण? आदित्य ठाकरे. बाकी कॉन्ट्रॅक्ट कोणाला? किशोरी पेडणेकर कोणाच्या महापौर होत्या तर उद्धव ठाकरेच्या. सगळ्यात अगर तुमच्या ठाकरे प्रायव्हेट लिमिटेडचे सदस्य असतील तर मग मुंबई नेमकं गिळत होतं कोण? आणि मुंबईला वाचवण्याचं काम हे फडणवीस साहेबांनी आणि मोदी आणि शाह साहेबांनी केलंय. यासाठी मुंबईकरांच्या वतीने मी त्यांच्या मनापासून आभार मानतो. संजय राऊत असंही म्हणतायत एकनाथ शिंदे हे लाचार, बोलचट आणि गुडघे टेकणारे मुख्यमंत्री आहेत. मोदी आणि शहांच्या दावणीला लावून मारले गेले. कोण लाचार होतं, कोण पुलसत होतं, कोण खोटारडा होता, कोण घरकवडा होता ना, हे 2.5 वर्ष महाराष्ट्राने पाहिले. खरं म्हटलं तर उद्या मातोश्रीची खरी मम्मी उद्या दिल्लीवरून येते इथे महाराष्ट्रात. ज्याच्या समोर वाकून वाकून उद्धव ठाकरेंची मान वाकडी झाली, गळ्याला पट्टा बांधायला लागला, म्हणून झुकण्याचं आणि वाकण्याचं
ज्यांनी उच्चांक गाठला त्यांनी आम्हा लोकांना पुलचट आणि आमच्या मुख्यमंत्र्यांना नावं ठेवू नका. इतिहासामध्ये सर्वात जास्त कमजोर आणि सर्वात जास्त पुलचट आणि झुकणारा मुख्यमंत्री कोण असेल तर तो तुझा मालक उद्धव ठाकरे आहे. संजय राऊत असंही म्हणतात की मी खात्रीने सांगतो 2024 पर्यंत हुकुमशाहीचा आणि भाजपचा पराभव झालेला असेल. संजय राऊतांनी आतापर्यंत असंख्य भाकीत केलेलं आहे. त्याच्यातलं एक भाकीत कुठलं खरं आलं आहे ते तुम्ही मला सांगा. उद्धव ठाकरे हे पुढच्या 25 वर्ष मुख्यमंत्री राहणार. महाविकास आघाडी 25 वर्ष सत्तेमध्ये राहणार. आमचं महायुतीचं सरकार फेब्रुवारीला पडणार. आमचं महायुतीचं सरकार मे मध्ये पडणार. ह्याच्यातली एक तरी भाकीत खरी झाली आहे का? म्हणून हे अटक होण्याच्या भीतीवरून बोलणारे हे सगळे वाक्य आहेत. त्याच्याने काही होणार नाही. 2024ला आमचंच सरकार येणार. पण त्याच्या अगोदर संजय राऊत जेलमध्ये बसून मोदी साहेबांची शपथविधी बघणार. साहेब, आपण नेहमी हिंदुत्वाचा बाजूने बोलता, मात्र पुण्यात शिवजयंतीला कालीचरण महाराजांनी भडकाऊ भाषण केलं म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. एक लक्षात घ्या, तर ते भाषण केलं काय कसं. कालीचरण महाराजांबरोबर मी असंख्य वेळी मी त्यांच्या व्यासपीठावर राहिलेलो आहे. हिंदुत्वाचा ज्वलंत आवाज आणि परखड हिंदुत्वाचं बाबतीचं मत कालीचरण महाराज यांनी मांडत आलेलं आहे. म्हणून पोलिसांना पाहिजे सखोल चौकशी करून दे, त्याच्यात काही हरकत नाही. पण कालीचरण महाराजांचे विचार हे हिंदुत्वासाठी पोषक आहे आणि हिंदुत्वाला प्रोत्साहन देणारे आहेत. म्हणून त्याच्यामध्ये त्यांच्या विचारामध्ये काही वाईट नाही असं मी त्यांचा ऐकून बोलणाऱ्यापैकी एक व्यक्ती आहे. म्हणून त्यांच्या विचाराचा मला त्यांच्या विचार पूर्ण पाठिंबा है. और एक चीज मैं यहाँ कहना चाहता हूं कि आज सारे विपक्ष दलों की बैठक मुंबई में होने वाली है. इस विपक्ष दलों की बैठक में पश्चिम बंगाल की मुख्यमंत्री ममता बनर्जी जी आने वाले हैं. उसके साथ राहुल गांधी जी, सोनिया गांधी जी, लालू प्रसाद यादव जी, ये सारे अलग अलग राज्यों के मुख्यमंत्री और उनके सारे लोग नेता आने वाले हैं. इसका होस्ट उद्धव ठाकरे जी खुद है और पवार साहब भी उधर होने वाले हैं. तो इसलिए महाराष्ट्र के सभी हिंदू बहनों के तरफ से आज रक्षाबंधन का त्योहार है, इसलिए सभी हिंदू बहनों के तरफ से मैं उद्धव जी को याद दिलाना चाहता हूं, एहसास दिलाना चाहता हूं कि वो बाला साहब ठाकरे जी के पुत्र हैं. वो खुद भी बार बार बोलते हैं कि हाँ, मैं बाला साहब ठाकरे जी का बेटा हूं, इसलिए शिवसेना मेरी है. तो इसलिए आप सच्ची में अगर बाला साहब ठाकरे जी के बेटे होंगे तो जिस बाला साहब ठाकरे जी ने हमेशा रोहिंग्या बांग्लादेशियों के खिलाफ एक भूमिका ली, रोहिंग्या और बांग्लादेशियों को मुंबई से निकाल दो, उनको यहां से खली करो, इस तरीके की भूमिका जो हमेशा हमारे बाला साहब ने ली. और जिस पश्चिम बंगाल की मुख्यमंत्री आज रक्षाबंधन के दिन हमारे मुंबई में आ रही है, कदम रख रही है, उनके पश्चिम बंगाल में हिंदुओं को मारा जाता है, हिंदू बहनों का बड़े पैमाने पे लव जिहाद के केसेस है, उनका धर्मांतर किया जाता है. उनके पश्चिम बंगाल में बड़े पैमाने पे बांग्लादेशी और रोहिंग्या मुसलमानों को बड़ा किया जाता है, उनको ताकत दी जाती है. बाला साहब ठाकरे ये कभी भी राष्ट्रवादी मुसलमानों के खिलाफ नहीं थे, मगर ये जो बांग्लादेशी मुसलमान हैं, यही जो रोहिंग्या है, इनके खिलाफ बाला साहब ने हमेशा आवाज उठाई है. इसलिए मैं उद्धव जी को पूछना चाहता हूं कि आप में अगर सच्ची में बाला साहब ठाकरे जी का खून होगा, आप सच्ची में अगर उनका नाम लगाने की हिम्मत करते हैं, तो आप आज के मीटिंग में, इंडिया के मीटिंग में, आप पश्चिम बंगाल के मुख्यमंत्री ममता बनर्जी को पूछने की हिम्मत आपने दिखानी चाहिए कि आपके यहाँ जो हिंदू बहनों के ऊपर जो धर्मांतर किया जाता है, लव जिहाद के केसेस है, आपके पश्चिम बंगाल में जो बांग्लादेश और रोहिंग्या मुसलमानों को
जो ताकत दी जाती है, सारे अधिकार दिए जाते हैं, उनके खिलाफ भूमिका लेने के लिए आप उद्धव ठाकरे ममता बनर्जी को कहेंगे क्या? इतनी हिम्मत दिखाएंगे क्या? बाला साहब ठाकरे के बेटे खुद को बुलाते होंगे तो उन्होंने जिस राहुल गांधी जी के कर्नाटक में पाकिस्तान जिंदाबाद के नारे सुनाई में देते हैं, जिस राहुल गांधी जी के कर्नाटक में धर्मांतर विरोधी जो कायदा है, जो कानून है, उसको बर्खास्त करने का काम या प्रक्रिया शुरू है, तो उस राहुल गांधी को, उस नीतीश कुमार को, उस ममता बनर्जी को जो अपने राज्यों में हिंदुओं के खिलाफ भूमिका लेते हैं, वो सभी नेताओं को हिंदुओं को के ऊपर अत्याचार बंद करने का काम या उनको बंद करने के लिए आप उद्धव ठाकरे और उनके बाकी जो महाविकास आघाड़ी के नेताजन हैं, वो महाराष्ट्र के हिंदू बहनों की तरफ उनके माध्यम से उनको कहेंगे क्या? ये सवाल मुझे आज के दिन उनको पूछना है। इसी अवसर पर संजय राउत जी का एक बयान आया हुआ है। उन्होंने दावा किया है कि 2024 तक हुकुमशाही और भाजपा दोनों का पराजय हो जाएगा। देखिए, संजय राजाराम राउत ने जितनी भविष्यवाणी की है, अभी तक एक भी उनकी भविष्यवाणी सच्चाई में आई नहीं। उन्होंने कहा ये हमारी महायुति की सरकार फरवरी में गिरने वाली है, फिर मई में गिरने वाली है। उन्होंने ये भी कहा कि उद्धव जी ठाकरे ये 25 साल तक महाराष्ट्र के मुख्यमंत्री रहेंगे, महाविकास आघाड़ी की सरकार ये 25 साल तक रहेगी। तो उस सारे उनके दावों को कोई भी अर्थ नहीं है। अभी तक जितने उन्होंने दावे किए हैं, एक भी उनको जो उनका दावा है वो जो सच हुआ नहीं है, इसलिए उनके कुछ भी कहनों को कुछ भी महत्व नहीं है। संजय राजाराम राउत को कितना महत्व उनके पहले आघाड़ी के लोग देते, वो पहले पूछना चाहिए। मुझे याद है नाना पटोले जी ने उनको बोला कि मैं संजय राउत को पहचानता नहीं हूँ, सुप्रिया सुले ने हो, हमारे पवार साहब ने हो, ये सारे लोगों ने संजय राउत की महाविकास आघाड़ी में या ये अलायंस में क्या औकात है, ये हमेशा उन्होंने कह के दिखाई है। इसलिए उस संजय राजाराम राउत के स्टेटमेंट को हम कोई महत्व देते नहीं। नीतीश जी, 2024 को आपके नजर में भाजपा कहाँ होगी? ये हालांकि देखा जाए तो कई सर्वे जो आ रहे हैं वो भी भाजपा के कई खिलाफ आ रहे हैं, कई साथ में आ रहे हैं। जिस तरह से ये इंडिया गुट बनाया जा रहा है, जो कि 16 दल एक साथ आए हुए थे, लेकिन अभी तो आज 26 दल एक साथ हुए, कहीं ना कहीं ये भाजपा के लिए कड़ा सामना देखने मिलेगा। ये सारे जो दल जिसको आप इंडिया दल बोल रहे हैं, अब सारे दलों की सांसद की संख्या अगर आप गिनेंगे तो किसके पास 1 सांसद है, किसके पास 10 सांसद है, किसके पास तो सांसद ही नहीं है। कोई पार्टियों के पास तो खुद की पार्टी भी बची नहीं है, खुद का सिंबल भी बचा नहीं है। और ये सारे साथ में आके इस देश को इस्लामीकरण करने के लिए ये लोग सब साथ में आए। इनको हमारे देश में हिंदुओं को खत्म करना है, हिंदू समाज को खत्म करना है, इसलिए ये सारे अलायंस के नाम पे साथ में आए हैं। इनको मालूम है जब तक मोदी जी यहाँ रहेंगे तब तक इस देश को हिंदू राष्ट्र बनाने से कोई भी रोक नहीं सकता। इसलिए ये सारे लोग, इनको खुद देश के ऊपर प्यार नहीं है, इनको या तो खुद प्रधानमंत्री बनना है या तो इस देश के हिंदुओं को खत्म करना है। और इसलिए ये सारे जन साथ में आए हैं। इसलिए कितनी भी ताकत लगाए, कितनी भी आप सर्वे लगाए, मुझे याद है 2019 के पहले ऐसे ही कोई सर्वे आए थे कि मोदी जी को 250 सीट मिलने वाले हैं, बीजेपी को 200 सीट मिलने वाले, मगर भारतीय जनता पार्टी को 303 सीट मिले थे। तो इसलिए आप 2024 का इंतजार कीजिए। ये सारे सर्वे कितने झूठे हैं यही रिजल्ट बता के जाए। तो सुनील राऊतनी एक कुठला तरी दावा आज केलाय की मला 100 कोटीची ऑफर आहे। संजय राजाराम राऊत बोलतो की मला पण प्रवेशासाठी दिल्लीतून फोन आहे। कदाचित सुनील राऊतांनी काही शून्य जास्त लावले असतील असं मला वाटतं की त्याला कोण 100 रुपये पण यासाठी देणार नाही। तर 100 कोटी तर फार लांबची गोष्ट आहे। आणि मी एक तुम्हाला खात्रीलायक सांगतो, मला एक काही माहिती तेव्हाच मिळालेली, जेव्हा संजय राजाराम राऊत जेलमध्ये होते तेव्हा हाच सुनील राऊत
अमित शहाजींच्या घराच्या बाहेर 4 तास, दिल्लीच्या घराच्या बाहेर 4 तास जाऊन थांबलेला, भाजपच्या मुख्यालयाच्या बाहेर 4 तास जाऊन थांबलेला की काही करा, आम्हाला भाजपमध्ये आम्ही यायला तयार आहे, पण माझ्या भावाला बाहेर काढा. म्हणून हे राजाराम राऊतचे दोन्ही मुलं हे किती मोठे खोटारडे आहेत ना. हे उमेश शिंदेच्या त्या संरक्षणाच्या प्रकरणावरून आपल्याला माहिती आहे, जेव्हा खोट्या धमक्या देऊन स्वतःला संरक्षण वाढवण्याचा प्रयत्न केला, म्हणून कोणाला 100 करोड काय 100 रुपयाची ह्याला ऑफर नाहीये. यापेक्षा हा संजय राऊत आतमध्ये असताना सुनील राऊत अमित शहाजींच्या दिल्लीच्या घराच्या बाहेर थांबला होता की नाही, याचं उत्तर सुनील राऊतने द्यावं की मला काही करा पण भाजपमध्ये घ्या. पण आमच्या पक्षश्रेष्ठीने स्पष्ट भूमिका घेतलाय की हा कचरा आमच्या पक्षामध्ये नको. म्हणून संजय राजाराम राऊत असो, सुनील राऊत असो, यांना कधीही भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये घेणार नाही.